नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अपमान झाल्यामुळे नाशिकच्या जागेवरून लढण्यास माघार घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। नाशिक लोकसभेच्या उमेदवारीवरून छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं। मी माघार घेतल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवारी जाहीर झाली असं देखील भुजबळांनी म्हटलं। तर विधानसभा निवडणुकीत भुजबळांनी आपल्या अपमानाचा बदला घ्यावा असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दरम्यान भुजबळांना काय हवं ते एकदाच देऊन टाका असं वक्तव्य शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केलंय। इच्छा व्यक्त केला होता। मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो। दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर 1 महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं, ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो। त्या समोरचा काम जो आहे उमेदवार 1 महिन्यापासून कामाला लागलेले आहेत, कोणाला द्यायचं त्यांना द्या। आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली। ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात। भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची, त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं। त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे। ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे। म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा। छगन भुजबळ कोणत्या गोष्टीवर खुश होत आहेत त्याचं खरं तर संशोधनच केलं पाहिजे। नाराजगी मतदारसंघाच्या वेळेला पण आता पण मला वाटतं ह्या पक्षांनी अंतर्गत पक्षाचा तो निर्णय असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, परंतु अजितदादांनी याचा विचार केला पाहिजे। यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही। नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका ना, तर काय तो निर्णय घेऊन टाका ना। याच्यामुळे खऱ्या अर्थानं वातावरण हे गढूळ होत चाललेलं आहे। माझी स्पष्ट भूमिका आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर काहीतरी एकदा निर्णय घेतला पाहिजे।